झी 24 तास एक पाऊल पुढे। या हिरव्यागार द्राक्षांच्या बागा नाशिक जिल्ह्यातल्या आहेत अशी आपली समजूत झाली असेल तर तुम्ही चुकता आहात। या बागा आहेत जालना जिल्ह्यातल्या कळवंची गावातल्या। दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी ही किमया केली आहे। इथल्या शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक दुष्काळावरही मात केली आहे। या गावात 264 शेततळी आहेत। याच शेततळ्यांच्या जोरावर शेतकऱ्यांनी या बागा जगवल्या आहेत। या द्राक्षांच्या विक्रीतून 2 कोटी रुपये मिळतील असा विश्वास सरपंचांनी व्यक्त केलाय। ह्या वर्षी 198.5% पाणी झाला आणि तेवढ्या पाण्यात पण झाला एक वेळ जोरात। तेवढ्या पाण्यात विहिरी 4 झाल्या 4 महिने नंतर ते शेततळे भरून घेतले गेले आणि शेततळे हे पाणी रिझोर टाकल्यात गेलं। बाकीच्या पिकाला पाणी दिलं नाही आणि बागेला पाणी देत राहिलो। बागा आतापर्यंत जगल्या। कडवंचीचे प्रगतिशील शेतकरी भगवान क्षीरसागर यांचे नियोजन तर कृषी अधिकाऱ्यांनाही लाजवणार आहे। पावसाळ्यात त्यांनी आपली शेततळी भरून घेतली। आता शेततळ्यातलं पाणी कमी झाल्यानंतर शेतातल्या मोठ्या हौदात टँकरनं पाणी आणलं जातंय। हे पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून बागेला दिलं जातंय। 500 शेतकरी द्राक्ष लागवड आहे, त्यामुळे त्यामध्ये 300 ते 350 हेक्टरवर लागवड आहे आणि आमच्या गावामध्ये 400 शेततळे असल्यामुळे आम्हाला पाण्याचं नियोजन करण्याला खूप सहकार्य झालेलं आहे आणि पाणी नियोजन आमच्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे शेततळा असल्यामुळे आमचं 10 कोटी पर्यंत उत्पन्न गेलेलं आहे। एकूणच योग्य नियोजन त्यांच्या या पॅटर्नचं अन्य शेतकऱ्यांनीही अनुकरण करायला हवं। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास एक पाऊल पुढे।